पुण्यामध्ये JM रोडवर पाताळेश्वर लेणी पाहायला गेले होते आणि त्याच्या बाजूलाच जंगली महाराजांचं अत्यंत शांत व सुंदर मंदिर आहे. नमस्कार मंडळी, मी आहे सुप्रिया आणि आज मी आली आहे जंगली महाराज मंदिरात. स्वामी समर्थांचे शिष्य जंगली महाराज हे इथल्या जंगलात बसून ध्यान करायचे, म्हणूनच याला जंगली महाराज असं नाव पडलं. पुण्यात इसवी सन 1890 साली समाधिस्थ झालेले सद्गुरू श्री जंगली महाराज हे एक थोर संत होते, ज्यांनी सर्व धर्म समन्वय साधून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, मानवता धर्म व अबालवृद्धांस भक्ती मार्गास लावणे अशी अनेक कार्य केली. श्री महाराजांचे मराठी, कानडी, संस्कृत, उर्दू, पर्शियन या भाषांवर प्रभुत्व होते. मल्लविद्येच्या अभ्यासातही ते प्रवीण होते. श्री महाराजांनी वेदांत, योगशास्त्र, मंत्रशास्त्र, राजयोग, हठयोग केले. वनौषधीचा अभ्यासही त्यांनी केला. हिमालय आणि आळंदी येथे नाथ संप्रदायातील योग्यांबरोबर काही साधनाही केल्या. श्री महाराजांनी अनेक गुरूंकडून विविध ज्ञान आणि विद्या संपादन केल्या असल्या तरी त्याचा वापर ते भक्त संकटहरण आणि जनकल्याणासाठी करीत. त्यांच्या कार्याचे महत्त्व पटल्याने दक्षिणेच्या रूपात त्यांच्या समोर धनधान्य, वस्तू, कपडा लत्ता त्यांच्या राशीप्रमाणे ओघणे आले. परंतु विरक्त वृत्तीमुळे श्री महाराज सर्व गोष्टी गरजूंना वाटून टाकून मोठा भंडारा घालून पुढील गावी जात. श्री महाराज भक्ती मार्गाचा प्रसार आणि देवस्थानांचा जीर्णोद्धार करीत कर्नाटक आणि महाराष्ट्रात 4 ते 5 वर्षे फिरले. कराडजवळील कृष्णाकाठच्या नेरले व रेठे हरणाक्षी या गावात तसेच नरसोबावाडीतही त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. रेठे हरणाक्षीजवळ पशुपतीनाथ नावाचे शिवालय आणि गुफा आहे. या गुफेत कोल्हापूर संस्थानाचे राजगुरू श्री सिद्धेश्वर महाराजांनी तपश्चर्या केली होती. श्री महाराज ही रोज या ठिकाणी 5 ते 6 तास ध्यानास बसत. पुण्यात येण्यापूर्वी श्री महाराजांनी काही काळ देहूमध्ये वास्तव्य केले. साधारणपणे 1868 साली ते पुण्यात आले. पुण्यात श्री महाराजांचे भांबोडा म्हणजेच आजचे शिवाजीनगर गावठाण भागातील श्री रोकडोबा मंदिरात प्रामुख्याने वास्तव्य असे. ध्यान साधना ते पाताळेश्वर लगतच्या टेकडीवरील निवडुंगाच्या जंगलात करीत. पुण्यातील वास्तव्यात आळंदीचे नृसिंह सरस्वती, रामानंद उर्फ बीडकर महाराज, श्रीभाऊ रंगारी, लोकमान्य टिळक, आगरकर आदी मान्यवरांबरोबर श्री महाराजांचा सत्संग होत असे. आपल्या अवतार समाप्तीची वेळ जवळ आली आहे हे ओळखून श्री महाराजांनी समाधीची जागा पूर्वनियोजित केली. 4 एप्रिल 1890 या दिवशी सायंकाळी 5च्या सुमारास श्री महाराजांनी रोकडोबा मंदिरात देहत्याग केला. श्री महाराजांना श्री रोकडोबा मंदिरापासून समाधीस्थानी मिरवणुकीने नेण्यात आले. या ठिकाणी सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन श्री महाराजांस समाधी दिली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.